हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास. आज बनवली होती मिसळ पाव. आमच्याकडे बाबा आले होते पुण्याचे, मग त्यांच्यासाठी बनवली होती मिसळ पाव. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं ना ते. तर मग त्यांना खूप आवडतात. त्यांना म्हटलं होतं पुरणपोळीचा पाहुणचार करतो, ते म्हणाले नको, आम्ही आत्ताच पुरणपोळी खाऊन आलो, आता मला गोड नाही खायचं आहे. तुमच्या इकडली विदर्भातली स्पेशल झणझणीत मिसळ पाव खायची आहे. मग मी त्यांना म्हटलं ठीक आहे, आता मी करून देते तुम्हाला. तर मग त्यांच्यासाठी खास म्हणजे ती स्पेशल डिश बनवली होती. मस्तपैकी कांदा चिरून घेतला होता, असं खूप सारा 2 कांदे मोठे मोठे चिरून घेतले होते आणि टोमॅटो आणि हा मिसळपावचं पॉकेट आणलं होतं. तर मस्त कांदा तेल टाकून मस्त भाजून घ्यायचा मस्त, आणि थोडंसं गुलाबी येतपर्यंत. त्याच्यानंतर मग मी टमाटर टाकले, ते पण मस्त भाजून घेतले. अशी मोड येऊ दिली होती. आदल्या दिवशी मोड मोड टाकली होती भिजायला आणि मग त्याला बांधून ठेवली होती. आणि आता छान धुवून टाकते पाण्याने स्वच्छ. आणि मग तेल घेतलं मी, जेव्हा कांदा वगैरे जेव्हा मी भाजला ना त्याच्यामध्ये कढईमध्ये तेलामध्ये त्याच्यामध्ये मी थोडंसं चांगला कांदा चांगला परतून घ्यायचा खूप वेळपर्यंत तेलामध्ये, कारण की चांगला गुलाबी होतपर्यंत. आणि मस्तपैकी टमाटर, कांदा, खोबऱ्याचं खीस आणि त्याच्यामध्ये मी खसखस टाकली होती. अशा प्रकारे भाजून घेतला, छान तेलात परतून घेतलं मस्त. कांदा थंड होऊ दिला थोडा वेळ आणि मिक्सरमध्ये बारीक करून अशी पेस्ट करून घ्यायची. बघा मी आता पॉट घेतलं, छोट्या पॉटमध्ये मस्त बारीक होतात आणि मग मी आता त्याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घेत आहे. थंड झाला होता आणि आता मी बारीक करायला घेतलं होतं. अशा प्रकारे आमच्या इकडे मिसळपाव अशी बनवतात. तुमच्याकडे कशी बनवतात ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझी जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करत जात जा. मी खूप मेहनतीने व्हिडिओ बनवत असते, एडिटिंग करायला पण खूप वेळ लागतो. एक सबस्क्राईब जर मला भेटला तरी, मला एक लाईक जरी मला भेटलं तरी मला मोटिवेशन भेटत जाईल, मग व्हिडिओ तुमच्यासाठी छान करत राहील. तर आता मिक्सरमध्ये छान अशी पेस्ट करून घ्यायची. मस्त मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतली. बघा छान असा कांदा छान अशी झाला आणि बघा अशी पेस्ट होऊन गेली. आता काय करायचं, एक मस्त पातेलं घ्यायचं चांगलं जाडवालं, म्हणजे मोठं गंज तेल टाकायचं. भरपूर तेल टाकावं लागतं मिसळपावमध्ये, थोडंसं जास्तच टाकावं लागतं तर्री यासाठी. आणि त्याच्यामध्ये तेजपान टाकायचं थोडंसं. बघा तेजपान टाकला आपण म्हणजे त्यांनी मस्त एकदम टेस्टसाठी वगैरे छान असते आणि दिसायला पण चांगलं राहते. अशा प्रकारे मिसळपाव बनवायला घेतली होती मी आज. तर मग आणि आता मग बघा, आता सगळे मसाले ॲड करायचे. थोडंसं मोहरी, जिरं, जे आपले रेग्युलर मसाले. आता मोहरी टाकली होती, जिरं टाकली थोडी आणि मग ती पेस्ट ना, तेल छान गरम झालं की ते पेस्ट टाकायची, कांदा टमाटर. त्याच्याचमध्ये मग मी हे पण टाकलं होतं खसखस वगैरे, त्याची मिक्स करून ती पेस्ट मिक्स करून छान व्यवस्थित टाकून द्यायची. आणि इकडे मी गरम पाणी का बरं ठेवलं, ते मिक्सरचं पॉट जे भरलेलं राहते आणि गरम पाण्याने मस्तपैकी ते निघून जातात. आणि ते गरम पाणीच टाकायचं ग्रेव्हीसाठी. बघा किती मस्त कलर आला ना ग्रेव्हीचा. आणि मोठ छान अशी धुवून ठेवून दिली होती आणि मोठ छान सगळे मसाले पण मी त्याच्यात ॲड केले होते. आपलं तिखट, मीठ वगैरे, हळद, धनिया पावडर आणि तो मसाला मिसळपावचा तो विकत मिळतो, तो मसाला टाकायचा, त्याने टेस्ट खूप छान होते. तर मग अशा प्रकारे मोठ टाकून दिली आणि मोठ वाफून नाही घेतली मी, गंजातच शिजवली आणि छान शिजतात. आणि कुकरमध्ये शिजवली आणि ते पाणचट लागतात, ते एकदम त्याची टेस्ट बिघडून जातात. मग अशा प्रकारे बघा, आता अजून वरतून थोडासा मस्त मसाला पण टाकला. बघा किती छान दिसत आहे ग्रेव्ही. याला म्हणते विदर्भातली स्पेशल झणझणीत मिसळपाव.
एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा, खूप सोपी आहे मिसळपाव बनवायला. फक्त मोड आदल्या दिवशी चांगली मोड येऊ द्यायची, छान भिजू घालायची आणि मोड आल्यानंतर रात्री छान कपड्याला बांधून ठेवायची. इकडे आई पूजा करत होते, आता गजानन महाराजाचे अध्याय वाचत होते आमच्याकडे पारायण वगैरे. इकडे भाजी मिसळपाव शिजत होते. इथे बघा किती सारा भाजीचा प्रचार आहे, ते मला उचलून ठेवायचं आहे. आमची पूजा पण झाली होती. आणि ते बाबा बसले होते सारांसोबत गप्पा मारत. आणि त्यांच्यासाठी मी असे ताट डेकोरेशन केलं होतं. त्यांच्यासाठी गोड स्वीट आम्ही श्रीखंड आणलं होतं, आता उन्हाळा लागत आहे ना. आणि लिंबू आणि कांदा पण चिरून ठेवायचा. आणि ही मिसळ पावसाठी सेव, ते वेगळे सेव खूप आणले होते, पण ते खूप तिखट होते, म्हणून मी हे सेव तिखट नाही लागत, छान लागतात. आणि इकडे माझी मिसळपावचा रसाला चांगली मस्त उकळू द्यायची. अशा प्रकारे आज बनवली होती मिसळपाव. आवडलं असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि मला कमेंट्स पण करत जा. माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर नक्की सांगा. मी अजून पुन्हा रेसिपी छान टाकत जाईन. तुम्हाला कोणती रेसिपी आवडतात आणि वरतून छान कोथिंबीर टाकायची. अशा प्रकारे होता आजचा रेसिपीचा ब्लॉग. बाय. उद्या भेटूया.